हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. आय होप तुम्ही मजेत असाल. तर इथे मी पोळ्या करते सकाळी सकाळी आणि माही आंघोळ करून आली आहे बाहेर. तर मी इथे पटकन पोळ्या करून घेते कारण मला डबा भरायचा आहे साखरांचा. डबा करते पोळ्या लाटून घेतल्या. मी 2 पोळ्या पहिले करून घेतल्या. पोळी बघा कशी टम्म फुलली आहे आणि खूप असं खायला टेस्टी लागते गरम गरम जर खायला बसलं तर इथे मी पोळ्या पूर्ण करून घेते. त्यानंतर मी आता साधारण त्यांच्यासाठी नाश्त्याला बनवते. याला पण मला ते गाणं आठवते, आता लेटेस्ट चालू आहे पूर्ण यूट्यूबवर. रोटी बनाऊंगा खाने को जाओ रोटी बनाऊंगा बाहेर जाओ रोटी बनाओ. तेच चाललंय गाणं नाही, ॲक्च्युली लेडीजचाच आवाज आहे. तर इथे मी पूर्ण पोळी लाटून घेतलेली आहे. त्याच्यात हळद, लाल तिखट, तेल, कांदा, कोथिंबीर, मीठ आणि कस्तुरी मेथी टाकून मस्तपैकी मिक्स केलं आहे. आणि तुम्हाला त्या दिवशी मी व्हिडिओ ऑलरेडी शॉर्टवर टाकलेला होता, तोच व्हिडिओ आहे. म्हणजे तसंच आहे, तसंच राऊंड करून मी कट करून घेतलेला आहे. आणि त्याचप्रमाणे लाटी बनवली आहे राऊंड करून आणि पीठ टाकून मस्तपैकी लाटून घेईल. कारण कांद्याला पाणी सुटतं म्हणून पीठ थोडं व्यवस्थित टाकायचं, कारण की लाटणाला आणि पोळपाटला चिपकतं. आणि छानसा पराठा लाटून घेतला. जिथे जिथे कांदे निघाले ते परत टोचले त्याला. आणि इथे मस्त तेल टाकलं. सध्या माझ्या घरात तूप संपलेलं आहे त्यामुळे मी तेल टाकलं. तुम्ही तूप टाकून भाजू शकता किंवा बटाटे टाकू शकतात. छान असं कुरकुरीत भाजून घ्या. आणि इथे माही आणि तिचे पप्पा चालले. ते गेल्यानंतर माझं अर्धा तासाचं ब्रेक असतो. माझा चहा थंड झालेला होता, तो गरम करून घेतला आहे आणि तो पिला, पेपर वाचला. आणि त्यानंतर मग माझ्या कामाला सुरुवात झाली. 9:30च्या दरम्यान मी कामाला सुरुवात केली. पटापट झटकून घेते. ते काढायचे ते काढून घेतले. टेबलवरचं सगळं सामान उचलून घेतलं आहे फटाफट, कारण खूप असं राहून जातो. आणि ती कस्टमरची साडी, ही माहीची साडी आहे, नऊवारी साडी. याच मेजरमेंट मग कस्टमरची पण साडी शिवली आहे. ही कस्टमरची साडी आहे, जी नऊवारी साडी मी शिवली आहे. ती पण घडी करून ठेवते. ब्लाऊज बाकी, ब्लाऊज आणि साडी मला सोबत द्यायची आहे. तर झटकून मस्तपैकी घड्या घालून ठेवून देते. आणि हा साडीचा उरलेला साडीच, आणि ती पण घडी घालून ठेवून देते. तिचा फ्रॉक शिवायचं काय शिवायचं हे नंतरची गोष्ट आहे. मग ही घडी घालून ठेवून दिले. एकीकडे लगेच झाडू घेतलाय, झाडू मारून घेते सगळीकडचा, जेणेकरून घाण आहे ती निघून जाईल बारीक. आणि काही खरगटं चिपकलेलं असेल फरशीला तेही काढून घेते आहे. तिकडनं बेडरूममधनं पण झाडू मारून आणलाय मी. सगळ्या किचनच्या गॅलरीत सगळं भरल मी. बऱ्याचशा गोष्टी अजून करायच्या बाकी आहे, त्या होत नाही आहे. लवकर करण्याचा प्रयत्न करूया आपण, त्याचेही व्हिडिओ तुम्हाला येतीलच. आणि इथे भांडे बघू शकता, आमचे भांडे किती जमा आहे. आणि सगळे भांडे मी बाजूला करते आणि राहिलेलं काम करून घ्यायचं आहे. माझ्या पोळ्या बाकी आहे, आता पोळ्या करून घेते फटाफट, म्हणजे परत पोळी करायचं काम नाही राहणार. आणि मी आता सगळ्या पोळ्या करून घेते. 3-4 पोळ्या होत्या, त्या मी लाटून घेतल्या, भाजून घेतल्या. किचन सगळं मोकळा करेन मी आता. आणि पोळपाट लाटणं सुद्धा मी धुवायला टाकले. पोळ्या फुगताय माझ्या, तुम्ही बघू शकता. आणि मी आज वांगी बटाट्याची भाजी केली, ती शूट नाही केलेली, ती काढून घेतली आहे. आणि शेंगदाण्याचं कूट दळलं होतं तेही डब्यामध्ये काढून घेतलं आहे. आणि इथे रात्रीचे मंचुरियन होते, मी बाकीचं काम करत होते, तर यांनी तसंच झाकून ठेवून दिलं, तर ते काढून घेतले. आणि इथे तेल होतं, तेल काढलं मी खरगटं. आणि इथे मी पोळ्या, आता पोळी डब्यात ठेवून देते. सगळे भांडे काढून झाल्यानंतर इथे दुधामधली साय काढून घेते, जेणेकरून मला सायचं टेन्शन नाही राहणार आणि भांडे मोकळे होतील. जेवढे शक्य असेल तेवढे भांडे मोकळे करायचं. आणि दूधवाला दूध टाकून गेला आणि दूध ओतून घेऊन आता मी दूध तापवून घेते सगळं, म्हणजे खराब होऊ नये.
त्याच्यासोबतच दुधाची साय जी एक्स्ट्राची असेल ती पण काढून घेते मी आणि तेही गरम करून घेते. आणि इथे राहिलेले भांडे मी लावून घेते तोपर्यंत, दूध तापते तोपर्यंत. भांडे लावणं आणि भांडे घासणं अवघड होत चाललंय, खूप भांडे निघतात. आणि इकडे बघू शकता मी भांडे आता बाकीचे ॲडजस्ट करून घेते, जेणेकरून मला किचनमध्ये बेसिनच्या इथे उभं राहायला आणि भांडे घासायला काही प्रॉब्लेम नाही यावं. आणि मी इथे भांडे घासून घेते, बऱ्यापैकी माझे भांडे घासले गेलेले आहे. लेडीजचं काम सोपं आहे असं वाटतं, पण लेडीजचं काम खरं सोपं नाही आहे. खूप ॲडजस्टमेंट खूप करावं लागते. तसं माणसाचंही काम सोपं नाही आहे. दोघंही जण आपल्या आपल्या परीने कामं करतात, दोघांनाही आपले आपले काम परफेक्टली येतात. काहींना एक्स्ट्रा असतं की कधी मध्ये ते स्वयंपाकही करतात जेंट्स लोक. लेडीजही बाहेरचं काम करून घरातलं कामं करतात. त्या मानाने खूप हे म्हणावं आहे की लेडीज खूप पुढं आहे. स्वतःचं घर दार सांभाळून, पोरं बिरं सांभाळून बाहेर जॉबही करतात. आणि काहींची मुलंही खूप शांत असतात, समजूतदार असतात. आणि इथे आता मी पूर्ण भांडे घासून घेते. मध्ये मध्ये कोणतरी आलं होतं म्हणून मी गेली होती. हां, आठवलं, वॉचमॅन आलेले होते. चाबी घेऊन गेले ते गाड्या साईडला करायला. आता मी राहिलेली कढई पण घासते. माझ्या एक हाताला प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मला जास्त जोर नाही लावता येत. जसे येतील तसे मी तरी घासण्याचा प्रयत्न करते. सगळे भांडे घासून घेतल्यानंतर मी आता किचन धुवून घेते. गॅस, किचन ओटा सगळे भांडे हलवून, गॅस खालून सगळं धुवून घेते. समोरून बेसिनच्या इथे सगळं ते कडाप्याच्या खाली नळ सगळं ब्रश वगैरे सगळं घासून घेते, जेणेकरून जे घाण झालेलं असतं ते निघून जातं. सध्या लावायला त्यांना सोय नाही केली आहे. मी सागरने यांना बोलली होती ड्रिल करून द्या, पण ऐकले नाही ते, त्यामुळे ते राहून गेले. पूर्ण क्लीन करून घेतले मी, तेवढंच मोकळी जागा होऊन जाते. म्हटल्यांमध्ये पाणी होतं म्हणून मी आता बाहेर ठेवल्या वाळत, आणि नंतर मी त्याला क्लीन करून टाकल पूर्ण. आणि इथे मी बाकीचे राहिलेले कपडे काढून घेते, जेणेकरून कपडे निघाल्यानंतर सगळे ठेवून दिले. आणि आता मी तयारी झालेली, माझी रेडी झालेली आहे. मी आता पोरींना घ्यायला निघते. घड्याळ घातलंय मी, आणि तेवढंच माझ्याकडनं चाबी पडली आहे 4 व्हीलरची, तर ते मला बसवता काही येत नव्हतं, मग मी तसंच ठेवून दिलं. आणि खाली गेल्यावर फोन करून दिला, ते म्हणे सगळं सांभाळून ठेव, मी नंतर लावून देतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि हा माझा टाईम होता पोरींना घ्यायला जाण्या इतपत. आता मी निघाली पोरींना घ्यायला जायला.